काही फ्रेंड्स सोबत सगळे एकत्र बंक मारतात. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल पुन्हा एकदा आलोय डे 11ला घेऊन तुमच्यासोबत धमाकेदार ब्लॉग. जसं की तुम्ही काल बघितलं की काल खूप काही गोष्टी झाल्या आणि असा सपोर्ट करा मित्रांनो, असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कालवरनं तुम्हाला कळत असेल की आजची सकाळ आपली मुंबईत झालेली आहे आणि विषय असा आहे की आता आपल्याला जायचे गावाला. ओके, इथून आणि आपले पप्पा ऑलरेडी गेलेले आहेत कामाला. मग तिथून आपल्याला त्यांना कलेक्ट करायचं आहे आणि मग तिथून तसंच आपण पुढे जायचे. ओके, तर हे बघा, हे सामान बघू शकता तुम्ही. तर आपल्याला जायचं आहे गावाला मस्तपैकी. आणि तर आता आपण करूयात मस्तपैकी देवपूजा. आणि देवपूजा झाल्या मी भेटतो तुम्हाला. जसं की तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सकाळ झाली मस्त की चहा प्या. अरे नाही 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 नाही, पण तुमच्याकडे तसं आता रात्र झाली असेल ना, कारण की आपला ब्लॉग 10 वाजता येतो ना, त्यामुळे आता तुम्ही जेवण करा. ओके, मी करतो देवपूजा. आमच्या कॉलेजमध्ये मीटिंग आहे. बस नाम बता रही हूँ प्लीज. आप अगर वो मित्रांनो, आपली मम्मी माग लागली, मॅडमला प्रश्न विचारते माझा परफॉर्मन्स कसा आहे, थांबा आपण बघू. मित्रांनो, मम्मी आता प्रश्न विचारते बरं का. मॅम, मी साहिल पाडेकरची मम्मी बोलते. साहिलचा रेफरन्स कसा आहे? साहिल पाडेकर एक सेकंड. कॉलेजला असतो का? अटेंडन्स त्याची कशी आहे? त्याची थोडी कमी आहे अटेंडन्स. मॅम, एकच दिवस नाही आलोय मी फक्त. नाही येतो तो सगळे नाही, पण त्यामध्ये त्याची सुट्टी असते की मध्येच येतो. मग काही फ्रेंड्स सोबत सगळे एकत्र बंक मारतात. पण बाकी पार्टिसिपेशन मित्रांनो, हा, मॅडम त्याची सांगते म्हणजे बरं का. वर्तणूक कशी आहे? नाही, चांगली आहे. ओपन बोलतो वगैरे, सगळं ऐकतो, नीट समजून घेतो. पूर्ण रिस्पेक्टफुली असतो तो क्लासमध्ये आणि ऑलमोस्ट सगळे टीचर्स त्याला ओळखतात. सो ही डज व्हेरी नाईसली. थोडासा कॉन्फिडन्स पाहिजे इंग्लिश हो, बोलण्यामध्ये. इंग्लिश बोलण्यात जरा कमीच आहे. इंग्लिश नाही मित्रांनो, आपण मराठी आहे. की थोडंसं प्रॅक्टिस करा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर असताना थोडं बोला एकमेकांशी. कॉन्फिडन्सच कमी आहे, त्याला असं येत नाही असं नाहीये. कॉन्फिडन्स कमी आहे. त्यामुळे ते सराव झाला की मग आपलं होऊन जातं. हो, जातं. मग असं काही नाही की कंपनीमध्ये कंपल्सरी इंग्लिश लागतं, बट थोडंफार त्याला ते एक पॉईंट करावं लागतं. बाकी ही इज व्हेरी फेमस इन कॉलेज, फोटोग्राफी आणि याच्यामध्ये पण त्याचं खूप. हो, त्याच्यात तो एक्सपर्ट आहे. थँक्यू मॅम. हां, तरी त्याच्यामध्येच मी त्याला खूप वेळा सांगितलं की आपण त्याच्यातच तुझं थोडंफार करिअरमध्ये आपण ब्रँडिंगमध्ये वगैरे आपण करू शकतो. त्याचा जो इंटरेस्ट. येस, त्याला सजेस्ट करत जा तुम्ही. नक्की. थँक्यू मॅम. या, ओके. मित्रांनो, आपली कंप्लेंट केली मॅमने बरं का. आपण मॅमला जाऊन भेटू उद्या कॉलेजमध्ये. अपसेट असते म्हणते, माझी 90% प्रेझेंट आहे कॉलेजमध्ये, 90-95. हे सुमित, BGMI का प्रो गेम प्ले करने वाला आदमी हमारे इधर ही अकेला ही है. ऐसा खेलता है ना खतरनाक. तर हम भी इनके साथ अभी खेल रहे एक डाव. ओके, फायनली मित्रांनो आम्ही निघाले. मम्मी इकडे बघ. फायनली मित्रांनो, आपल्या प्रवासाला मस्तपैकी अशी सुरुवात झालेली आहे आणि यांचं फोटो सेशन चाललेलं आहे. मग मी आमची निश्चित हाय करते सगळ्यांना. तर चला बघूया, आपल्याला वाशीला पप्पांना पिकअप करायचं आहे आणि आपल्याला घरातून बाहेर पडल्या ट्रॅफिक लागलेलं आहे. पप्पा म्हणले पुढे खूप ट्रॅफिक आहे. बघूया कसं काय, म्हणजे आपण पुणे म्हणजे लोणावळा खंडाळा मार्गे जाणार आहे, कारण की इकडं माळशेज घाटाचं खूप काम चाललं आहे. हां, तर आपलं गाव आहे आळेफाटा. बऱ्याच जणांना माहिती नसेल तर आपलं गाव आळेफाटा आहे. सो 2 रस्ते आपल्याला जायला, खंडाळ्या मार्गे आणि माळशेज मार्गे. तर माळशेज मार्गे सध्या खूप काम चालले आणि तुम्ही पण अवॉइड करा तिकडनं जाणं, कारण की रस्त्याची दुर्दशा खूप आहे. ओके ओके मिजवानो, आम्ही आता चाललेलो आहे. भेटूया तुम्हाला वाशीला. देखो गाइस, देखो हम BMW के नजदीक आ गए.
नाही. What a sexy car. हा आजी होय काय? हा कुठं गावाला आहेत का मुंबईलाच आहे? नुसता जाळ आणि धूर गाईज नुसता जाळ आणि धूर. हा आता चालू गावाला. ही भडके देखील ये गाईज ही भडके. फोटो काढता एक फोटो काढ. थोड़ा सबर कीजिए, हम आपको जरूर दिखाएंगे. मैं कोशिश तो कर रही हूँ लेने का. तो बहुत गाड़ी फास्ट जा रही है, जैसे कि वो BMW है उसका फीचर दिखा रही है. आप कॉमेंट्री क्यों कर रहे हैं? हम बाय हटिए जैसे बोल रहे हैं हम लोग बाहर ही रहे. वो ते आता दिसेल बा आता. मित्रांनो आपली गाडी पंक्चर झालेली आहे. बघा देखा दोस्तों, इसलिए ना गाड़ी के ऊपर ध्यान रखने का. ऐसा गाड़ी है ना, अगर गाड़ी के पास नहीं रहते तो काय विषय भूक लागली. ठीक आहे, बघूया पुढं काय. मित्रांनो फायनली आपल्याला आपले पप्पा भेटलेले आहे तिथे. बघू शकतो तुम्ही उभे. मला परत ये देखिए अपने पापा. पप्पा भेटलेले आहेत आम्हाला. हे बघा पप्पाजी बोलो पप्पाजी. मित्रांनो एवढं ट्रॅफिक आहे ना इकडं, खतरनाक, लय खतरनाक ट्रॅफिक आहे. एवढं ट्रॅफिक मी पहिल्यांदा खंडाळा घाटात बघितलं. मी खंडाळा घाटात ट्रॅफिक असतं पण एवढं नसतं. का हो पप्पा? पप्पांनी लगेच पप्पाजी बोल पप्पाजी जी. तेच गॉगल घातला मित्रांनो. कॅमेरा जाऊ झाला, पप्पांनी गॉगल घातला लगेच. पर गाडीला गाडी चिपकू नये. जेवढ्या लांब नजर जाईल तेवढ्या लांब निघत्या गाड्यात गाड्यात. ना हा बघा इथे एक जण दिसेल बरं का. हा बघा हा लाईनवाला शर्टवाला. तर विषय असं झालं की त्याची आहे जॅगवार. त्याच्या गाडीला आहे ना त्याच्या बोच्यावर फटका दिलाय आणि ना त्याला तो फटका सहन होतोय. तिथे थांबतोय आणि सारखं त्याच्या गाडीकडे बघतोय की गाडीला काय झाले, गाडीला काय झालं. फायनली आपल्या ब्लॉगचं शेवट गाडीतच होते. सुरुवात भले गाडीतून नव्हती झाली पण शेवट तर गाडीतच होते. कारण की इतकं खतरनाक ट्रॅफिक आहे चाकण रोडला. खंडाळ्याचं कसं बसं करून आलो होतो, इकडे येऊन गुतलो. हा ना यार, लाइफ में स्ट्रगल होना इम्पोर्टेंट है, लेकिन इतना एक ही दिन में मेरे पाए के खासड़ो हो गए. जाने दो, आज के लिए बस इतना ही. मिलते हैं डे 12 में. असंच भरभरून प्रेम करा, सपोर्ट करा. कळलं का? ओके मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. अरे असं पण चांगलं दिसतंय. चांगलं दिसतं. तू कशाला लाईट लावली?